सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आज प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडला। यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणादरम्यान भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न केल्यामुळे नाशिक येथील वन विभागाच्या कर्मचारी असलेल्या माधवी जाधव यांनी तात्काळ त्यांच्या भाषणावर आक्षेप घेत मंत्री गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांचं नाव पुसण्याचा प्रयत्न केला असे म्हणत गिरीश महाजन यांनी माफी मागावी अशी मागणी केल्याने एकच खळबळ माजली। या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज धुळे शहरातील दक्ष पत्रकार संघ आणि आंबेडकरी संघटनांनी एकत्रित येत डॉक्टर आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकासमोर मंत्री गिरीश महाजन यांच्या पुतळ्याचे दहन केले। तसेच गिरीश महाजन यांचा धिक्कार असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडलाय। दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापू बाकुल यांनी बोलताना सांगितले की मंत्री गिरीश महाजन यांनी जाणून बुजून बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही। आमची भगिनी भीम कन्या माधवी जाधव हिने जे धाडस दाखवलंय त्याला आम्ही सलाम करतो आणि आमच्या बहिणीच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे राहूत भूमिका घेत मंत्री महाजन यांचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला संविधान सुपूर्द केलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून हा संपूर्ण भारत देश आज जगामध्ये चाललेला आहे। भारत देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून 85% लोक ह्या ठिकाणी SC, ST, NT, VG, आणि OBC ह्या महिला असतील त्याच पद्धतीने पुरुष असतील या सर्वांना या ठिकाणी समान अधिकार देण्याचं कार्य भारतीय संविधानाच्या माध्यमातून झालं। परंतु आज नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन हे प्रजासत्ताक दिनी ज्यावेळेस गेले त्यावेळेस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांनी या ठिकाणी नाव घेतलं नाही। त्या ठिकाणी माझी भीमकन्या माधवी जाधव यांनी त्या ठिकाणी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गिरीश महाजन यांनी या ठिकाणी नाव घेतलेलं नाही, आम्ही त्यांचा धिक्कार करतो आणि ती न्यूज संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे। आम्हाला असं वाटतं की गिरीश महाजन यांनी ज्या पद्धतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव प्रजासत्ताक दिनी घेतलं नाही हे जाणून बुजून घेतलेलं नाही असा आमचा आरोप आहे। कारण की गांधीजींचा जो खून झाला तो गोडसेने खून केला आणि गोडसेने त्या ठिकाणी हिरवी चादर पांघरलेली होती की जेणेकरून या देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगल घडली गेली पाहिजे होती। मग मला असं वाटतं आजचा गोडसे हा का, कारण की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी नाव न घेणं म्हणजेच या ठिकाणी BJPचा हा गोडसे या ठिकाणी आम्ही त्याचा धिक्कार करतो।